नमस्कार, आज आपण राजमा मसाला बनवतोय। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण थोडं तेल ओतूया। 2-3 चमचे ओतायचे। अर्धा चमचा मोहरी घेतली, राई। आता कांदा आणि कढीपत्ता घालूया। आता फोडणीसाठी कांदा आणि कढीपत्ता टाकलाय। आता टोमॅटो घालूया। आता टोमॅटो टाकलाय ना, तो परतून घेऊया चांगला। 1 चमचा घालूया। अर्धा चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा धना पावडर, थोडीशी हळद, थोडा पाव चमचा गरम मसाला। हे आता परतून घेऊया चांगलं। आपण राजमा घालूया। हा सुका राजमा आहे, मी भिजवून ठेवला होता 4-5 तास। मस्त ताजे असतात तसाच झाला एकदम। मसाल्यात चांगला फिरवून घेऊया। नंतर मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालूया। हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ते थोडं छोटा चमचा भरून घातलं। तो पण तेलामध्ये फिरवून घेऊया। पाणी घालूया अंदाजाने आपल्याला हवं तेवढे। आता मीठ घालूया चवीपुरतं। ही थोडी कोथिंबीर। कुकरला झाकण लावून आपला राजमा मसाला तयार झालाय। डिशमध्ये काढून टाकू। आता आपला राजमा मसाला तयार झालाय। तुम्ही असा बनवून बघा। धन्यवाद।